हे बघ, ती डायरी जर कोणाच्या हाती पडली ना तर अनेक गोष्टी बाहेर येतील. अशा प्रकारच्या डायरीत तुम्ही काही लिहून ठेवायचंय का? सत्यजित भालेकरांना ज्या पेपरवर सह्या हव्या करून टाका. एका तृतीय पंथाच्या वाकड्यात जाणं किती महाग पडू शकतं हे कळेल तुम्हाला आता. ज्या गोष्टीला घाबरून लांब पळत होते ना ती गोष्ट करायची वेळ आली आहे. आई तू नेमकं काय करणार आहेस? अरे लेकिन वो शक्ति भी तो है ना बीच में, उसका कुछ करना पड़ेगा ना ममता. तेच तर शन्नो, आता शक्ती सुनंदा वहिनीनं आपल्या बाजूने खेचून घेते पागडी करता आपल्यावर प्रेशर आणण्यासाठी. मम्मी आणि पागडीचं टेन्शन मावशी तू नको घेऊ. तू फक्त एक काम कर महत्वाचं, तू भाडे पावते, आतापर्यंत भरलेली लाईट बिल आणि घरची जी काही कागदपत्र मिळतात ना ती गोळा कर, शोधून ठेव. पुढे बघतो मी काय करायचं ते. ठीक आहे शन्नो, दिशा, सुवर्णा तिघी मिळून सगळी कागदपत्र शोधा, बिल, भाडे पावत्या सगळं जमेल तसं एकत्र करून ठेवा. मी तोपर्यंत प्रतीक्षाला फोन करते. उसको क्यों फोन कर रही? या लढाईत मला तिची गरज लागेल शन्नो. हाँ बेटा. अच्छा. फोन का नाही उचलते प्रतीक्षा? मावशे हे बघ, तिकडं रात्र असेल ना, झोपली असेल ना ती बाई, त्या बाईकडे तुझा नंबर आहे का? नाही माहित. टाक, मेसेज टाक एक. दिशा कुछ मिला क्या? नाही ना मावशी. एक काम करते, मी बेड खाली जी पेटी आहे ना त्याच्यात बघते. हाँ. मम्मा हे काय आहे? ही बाहुली किती जुनी आहे. हो, एकदा ना आई मला जत्रेत घेऊन गेली होती, त्यावेळी मी ही बाहुली तिथे बघितली. मी ना आईकडे हट्ट केला, मला हीच बाहुली हवी. तेव्हा ना आईकडे पैसे नव्हते, तरी सुद्धा तिने मला ही घेऊन दिली होती. तुला माहितीये सुवर्णा, या सगळ्या गोष्टी ना माझ्या आहेत. आईने माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या. हा माझा ड्रेस आहे मावशी. हा ड्रेस आईने मला माझ्या पहिल्या वाढदिवसाला घेतलेला ना. अरे खरीदा नहीं था, तेरी साइज का मिल किधर रहा था, मोटी थी ना तू. ममता ने बड़े प्यार से अपने हाथ से बनाया था इसको. हे बघ, हा माझा स्कूल युनिफॉर्म छान आहे ना.
हॅलो वहिनी, मी भाऊजी माझ्याकडे नंबर सेव्ह आहे. बरं मी मेसेज पाहिला, काही प्रॉब्लेम झालाय का? वहिनी तुझी मदत हवी आहे. हा बोला ना, पण नक्की कशाबद्दल? हे बघ इथे प्रॉब्लेम झालाय. आबांना खोट्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे आणि हे सगळं सत्यजितच्या सांगण्यावरून होत आहे, कारण त्याला आपली कंपनी ना प्रायव्हेट लिमिटेड करायची. म्हणून आज पोलीस कोठडीत आबांच्या सह्या घ्यायला पण गेला होता तो, पण आबांनी सह्या नाही दिल्या. म्हणून त्यांनी चक्क आबांवर हात उगारला. भाऊजी मी वहिनी तू माझं ऐकून घे पहिलं. हे बघ मला माहितीये तुला तुला शक्तीबद्दल सहानुभूती आहे, मला देखील असती, पण तिच्या मनात सत्यजितने इतकं विष घालवलंय की काही विचारू नकोस. हे बघ वहिनी, तो तिच्या आयुष्याची वाट लावतोय. तू प्लीज शक्तीला परत US ला बोलवून घे, आणि ती ऐकत नसेल तर तू स्वतः ये तिला घेऊन जायला. हे लवकर नाही झालं ना वहिनी तर आमच्या दोघींपैकी कोणाचा तरी एकाचा बळी गेलेला असेल आणि तो सत्यजित घेईल. भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी एक काम करते, मी रियाशी बोलते, आय मीन शक्तीशी. ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर नेक्स्ट वीक मी स्वतः येऊन तिला घेऊन जाईल. प्लीज वहिनी असं कर. हे बघ तू लास्ट होप आहेस माझ्यासाठी, म्हणून तुला रिक्वेस्ट आहे. भाऊजी अहो रिक्वेस्ट करायची काहीच गरज नाहीये. ते अजूनही माझं घर आहे आणि घरासाठी आबांसाठी मी एवढं नक्कीच करू शकते. थँक्यू वहिनी, थँक्यू. आणि प्लीज मला कळव काय बोलणं होतंय ते. ओके. काय काय म्हटलं त्या? ती म्हणाली शक्तीला फोन करून सांगेल आणि US ला परत बोलवून देईल, आणि शक्तीने नाही ऐकलं तर ती तिला न्यायला स्वतः येईल. क्या बात आहे, झालं ना काम आपलं. मग हेच पाहिजे होतं ना आपल्याला. ती येईल आणि घेऊन जाईल पोरीला. शक्ती परत US ला गेली ना, अर्ध्या अडचणी मिटतील आपल्या. मिटतील मिटतील. ही सगळी माझी खेळणी आहे. मम्मा यात काय आहे? मला आठवत नाहीये याच्यात काय ते. मावशी याची चावी कुठे आहे? अरे मुझे कैसे पता होगा, त्याच्यातच असेल बघ ना कुठेतरी. ऐसे देख. हा दिशा थांब. काय चाललंय? हा तुम्हाला काय शोधायला सांगितलं आणि तुम्ही काय उसकताय? आत्या त्यात काय आहे? काही नाहीये, जेवढं सांगितलंय तेवढं करा. पावत्या बिलं शोधा. या पेटीला कोणी हात लावायचं नाही सांगून ठेवते. आई तू इतकी चिडतीयस का? अगं ही पेटी ओपन केली तेव्हा त्याच्यात मला माझ्या लहानपणीच्या वस्तू सापडल्या. मला वाटलं या पेटीमध्ये पण तसंच काहीतरी असेल म्हणून मी ओपन करत होते. काय झालं? काय त्या पेटीमध्ये? काही नाही आहे, आणि जे काही आहे त्याचा तुझा संबंध नाहीये दिशा. अगं म्हणजे आता महत्वाचं काय आहे? आपल्या भाडे पावत्या बिलं शोधणं हे महत्वाचं आहे ना. तेवढं करा ना आधी, बाकीचं बघू नंतर. जाळून टाक ती डायरी. ती डायरी पुन्हा तुझ्या आयुष्यात अडचण निर्माण करेल. मानसीची केस संपले, ती पुन्हा उकरून काढू नकोस. जाळून टाक ती डायरी, घात करेल ती तुझा.
बाबा नाही जाळू शकत डायरी. कशी जाळू डायरी? या कमिश्मचित आहे बा. मी निरपराध असल्याचा एकमेव पुरावा आहे. कशी जाळू? नाही बाबा, तुम्ही माई तुमच्या सगळ्या आठवणी आहेत त्या एका सेकंदात नाही शिकून नाही जाणार मी. तुम्ही सगळे कशाला आलाय तिथे किचन मध्ये? अरे बोला काय है? अरे तू बोली थी ना भाड़े पावती और इलेक्ट्रिक बिल ढूंढने को, तो कुछ मिल गए, तेरे को देने को आहे. सगळे? हाँ मतलब 7-8 सालचे भाड़े पावती मिळालेली आहे आणि इलेक्ट्रिक बिल तकरीबन सब मिल गए. क्या करने का है? हे देखील मीच सांगायचं का? जा सुनंदा बहिणींना देऊन ये जा. मेरे पे क्यों उखड़ रही है? एक मिनिट मावशी, ऐक मावशी, मी काय म्हणतो, मला असं वाटतं की शक्तीने आतापर्यंत माझ्या आईचे कान भरलेले आहेत. आता फक्त कागदपत्र देऊन काही उपयोग नाही, आपल्याला अजून काहीतरी करायला पाहिजे. हाँ तो तुझी आई आहे ना, तू समझाना चाहिए ना उसको. ती ऐकणार आहे का माझं? हाँ तो मैं समझाऊ क्या फिर? ए भाई 2 मिनिटं थांब ना यार, मला बोलू दे ना. बोलू मी? ऐक, मला असं वाटतं आपण केशवला भेटूया, त्याला सांगूया की असं एखादं पत्र तयार कर, नोटिशी सारखं असं एक पत्र तयार कर ज्यात लिहिलं असेल की आपण का हक्क गाजवतो या खोलीवर. कळतं तुला मी काय म्हणतोय? चालेल तुला? हो. दिशा बळ फोन कर केशवना, बोलवून घे. हा शक्तीची वाट बघते, आत्ताच्या आत्ता बोलवलंय. चल यार विसरलो मी. तू थांब, मी आलो. मावशी ऐक, जे आपलं आता बोलणं झालं, जे ठरलं ते करूया. ती पटकन एक दगड मारून येतो. ममता, हाँ तू ये पेटी एक साथ 3-3 ऑर्डर आई है देख. हा तू बघ काय करायचं, मी आले. फिर नया नाटक. इसका बर्ताव समझ में नहीं आ रहा है. ऐसा क्या है उस डायरी में? माहितीये ना काय बोलायचंय? पण या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल. प्लॅनर ना मी आहे, सो ह्या पुढे मी जे सांगेन ना तेच करायचं. स्वतःचं डोकं लावायचं नाही. आधी चाळीची केस घेऊन मूर्खपणा केलाय ना, तेवढा इनफ आहे. केस घेणं खूप महत्वाचं होतं, त्यामुळे आपलाच फायदा होणार आहे. कसा? ही केस मी घेतली नसती तर दुसऱ्या ऍडव्होकेटने घेतली असती आणि मग आपल्या हातात काहीच राहिलं नसतं. आणि महत्वाचं म्हणजे ममता मानवचा गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी मला ही केस घ्यावीच लागली. ना ती ममता मानव नाही पोचत, मी पोचते. ह्या पुढे ना कुठलाही डिसिजन घेताना मला विचारून घ्यायचा. आला तो. तुझी हिम्मत कशी झाली चाळीची केस घ्यायची? पैसे हवे होते ना? बोल ना, किती पैसे हवे होते तुला? हवे तेवढे पैसे देईन मी.
आत्ताच्या आत्ता ती चाळीची केस मागे घे. ती केस मागे नाही घेऊ शकत मी. वकिली हा माझा पेशा आहे आणि काही पैशांसाठी मी माझ्या पेशाची प्रतारणा करणार नाही. हनावर राहून बोलायचा माझ्याशी. ऍडव्होकेट केशव वागळे, खालेकर इंडस्ट्रीनी हायर केलंय तुला. हायर नाही केलंय मला. कंपनी लिस्टिंगचे पेपर तयार करून द्यायचे होते ते मी तयार करून दिले आणि पेपर तयार करून दिले याचा अर्थ असा होत नाही की मी तुमचा पर्सनल वकील झालोय. तुझा माज जो आहे ना तो उतरवायला मला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव. हा माझ नाही, आत्मसन्मान आहे माझा. केशव वागळे, चाळकरी जर का कोर्टात गेले ना किंवा चाळीच्या केसमध्ये जर का काही हर्डल्स निर्माण झाली तर जीव घेईन मी तुझा, हे लक्षात ठेव. आणि कुठे गायब करीन हे कोणालाही कळणार सुद्धा नाही. हो मॅडम, हे असल्या धमक्या आहेत ना ते दुसऱ्यांना द्या, मला नका देऊ. ते पेपर्स तयार करून दिलेत ना त्याचे पैसे द्या आणि मग या धमक्या द्या दुसऱ्यांना. पेपर्सवर साईन झाल्या ना की मिळतील तुला तुझे पैसे. घ्या ना सह्या, का त्या पण मीच घ्यायच्या. दिशा, हा हॅलो दिशा, हा बोल. नाही 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 नाही, आत्ता आत्ता मला शक्य नाही. आत्ता मी महत्वाच्या कामामध्ये. मी उद्या येऊन भेटतो तुला. हा हो, बाय. कॉलेजच्या संदर्भात बोलायचं म्हणतेय. झालं का त्या फडतूस मुलीशी बोलून? मला फक्त एवढंच उत्तर दे, विश्वजित भालेकर उर्फ ममता मानव किंवा यशवंत भालेकरांच्या सह्या तू आणू शकणार आहेस की नाही? विश्वजित भालेकर उर्फ ममता मानव किंवा यशवंत भालेकरांच्या सह्या तू आणू शकणार आहेस की नाही? नाही नाही, आणि हेच माझं फायनल उत्तर आहे. म्हणूनच तुझा ना कधी प्रोग्रेस नाही होऊ शकत. जरा शिक त्या रंगाकडून काहीतरी. किती स्मार्टली हँडल करतो तो गोष्टी. तुझ्यासारखा नाहीये तो, एकदा इकडे एकदा तिकडे. आणि म्हणूनच तो माझा पार्टनर आहे, कळलं का? सॉरी, पण मी माझे प्रोफेशनल इथिक्स नाही सोडू शकत. एथिक्स? हो. मग ह्या एथिक्सच्या अंडर ना तुला आणि तुझ्या ममता मानवला एक चान्स देते. ममता मानवला जाऊन सांगायचं की पेपर्सवर सह्या कर, तर तिची पागडी माफ करेन मी. एवढं करू शकशील? ठीक आहे, मी प्रयत्न करतो त्यांच्या सह्या घ्यायच्या. पण जर का तुम्ही पागडी माफ करणार असाल तर, आणि त्यांनी जर का ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर नुकसान तिचंच आहे. एक लक्षात ठेवायचं की मी माझा दिलेला शब्द नेहमी पाळते. उतरला बाटलीत. यु नो व्हॉट, ह्या रंगासारखा ना मूर्ख माणूस मी अख्ख्या जगात कुठे बघितला नाही. त्याने हे सगळं ऐकलं असेल. ऑफकोर्स. एनिवेज, त्या ममता मानवच्या सह्या कशा घ्यायच्या त्याच्याकडे लक्ष दे. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. त्यांनी ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर तर काय, सत्यजित भालेकर आहेतच. ते काहीतरी उपाय नक्कीच शोधून काढतील आणि यशवंत भालेकरांच्या सह्या घेतील. तू जास्त लोड घेऊ नकोस. बोलक्या सांग, आमच्या म्हाताराला मी कसा बोटणीवर आणू, त्यासाठी मी तुला इथे ठेवलाय. बोल लवकर बोलक्या, बोल. 5,000 पाहिजे तुला, 5,000 पाहिजे. नाही
आली 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 शांत सत्यजित शांत ज्युनियर बोल की बोल लवकर बोल. अजब माणूस आहे भावा तुम्ही. नड्डा दाबता आणि आयडिया सांग म्हणता. अहो नड्डा दाबल्यावर डोक्यातून आयडिया येईन कशी रक्त बोलतो. त्या मानेला सांगायचं का ममता मानवले अटक पण तुमच्या बापाला सांगायचं का सह्या कर. एकदा का त्याला अटक झाली का तुमचा बाप सह्या करते का नाही पहा. अरे कुणालाही अटक करायला त्यानं आधी गुन्हा केलेला असावा लागतो. आहे का नाही तुला? आता ती ममता मानव फक्त श्वास घेते म्हणून तिला अटक करायला सामाजिक अहो मला तसं नाही म्हणायचं आहे. मला हे म्हणायचं आहे का इन्स्पेक्टर अविनाश भार्गववर जो हल्ला झाला का नाही त्या हल्ल्या संदर्भात त्याला अटक करा असं तुम्ही सांगायचं. म्हणजे